आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. चला चला, आता आईला मदत करा. उखळीमध्ये धान्य टाका. हा, असं. अशाच प्रकारे उखळीत धान्य कुटूयात. मग त्यामधून तांदूळ निघतील. मग आपण खीर बनवूया. लवकुश दोघं खीर खातील. खीर खाल ना? हा. अरे अरे अरे, इतकं नाही हो. इतकं कसं कुटणार आई? हा, बस थोडं थोडं. हा, छोटे छोटे हात आहेत ना तुमचे? मग तुम्ही कसं करणार? हा, ते म्हणतात आजकाल ते धर्तीवर आलेले आहेत. हो का? होय आई, अयोध्येमध्ये श्रीराम आहेत ना. गुरुदेव म्हणतात ते देवाचा अवतार आहेत. गुरुजी म्हणतात की त्यांनी देवाची कथा लिहिली आहे, रामायण. आणि आम्ही मोठे होऊ तेव्हा ते आम्हाला संगीतासोबत शिकवतील. आई, काय देव अयोध्येमध्ये राहतात का? हो, हे सत्य आहे. तू त्यांना ओळखतेस? त्यांना तर सगळं विश्व ओळखतं. वनदेवी 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 वनदेवी, अयोध्येचे राजकुमार शत्रुघ्न यांनी तुमच्या दोन्ही पुत्रांचा जातक संस्कार केला आहे. राजकुमारने जातक संस्कार केला आहे. हा वनदेवी, जातक संस्कार केला आहे. काय? अयोध्येचे राजकुमार शत्रुघ्नने? हो, राजकुमार शत्रुघ्नाने. प्रणाम गुरुदेव. कल्याण हो. मुले, तुझ्या दोन्ही पुत्रांचं नामकरण आम्ही केलं आहे. याचं नाव आहे कुश आणि या बालकाचं नाव आहे लव. आपल्या मुलांची शुभलक्षणं पाहिलीस का तू? यांच्या जन्माच्या वेळी आश्रमाच्या चारी दिशांनी अयोध्याच्या राजपताका फडकत होत्या. आश्रमाच्या द्वाराशी अयोध्येची सेना नाद करत होती. राजकुमार शत्रुघ्न मथुरेला जाताना महाराज रामांच्या आज्ञेने सेनेसहित इथे रात्रभर थांबले होते. या बालकांप्रमाणेही तेही सूर्यवंशाचेच आहेत, म्हणून त्या नात्याने यांचे काका लागतात. मग त्यांच्याच मांडीवर यांचा जातक संस्कार झाला. कुमार शत्रुघ्नाने भेट म्हणून त्यांना आपल्या गळ्यातील माळा घातली, ज्यांच्यात अयोध्येची राज्य चिन्हे अंकित आहेत. या साऱ्या लक्षणांनी असंच दिसतंय की तुझे पुत्र एके दिवशी खूप मोठे राजा होतील. मुली, या पुत्रांच्या जन्माच्या तुला खूप खूप शुभेच्छा. पूज्य पिताश्री, हा सारा तर आपलाच आशीर्वाद आहे. कल्याण मस्तू. आता कसं वाटतंय मुली? मी बरी आहे माता.
हे पहा मायावती, वनदेवीसाठी सुंठ आणि ओवा घालून काढा तयार करून आण. हो माते. आणि बाळा, मी थोडंसं तूप घालून तुझ्यासाठी गरम गरम दूध आणते. चल, दूध गरम कर. आणि बरं का, बाळांकडे लक्ष द्या आणि वनदेवीला एकटं नका सोडू. हा नाही गौतमी माता, आम्ही इथेच थांबतो. एकटं नाही सोडणार बाळांना. हा सिय के आंचल में खिले ममता के दो फूल, जिनकी मधुर सुगंध से गई सबे दुख भूल. लब कुश जैसे चंदा सूरज, देख सिया फूली न समावे. बारंबार निहारत है मुख, वर्णन होए न जो सुख पावे. लालन के तन पे रघुवंश के, देख के चिन्ह अधिक हर्षावे. नैनन माही सुखाश्रु लिए, चिरजीवे लला यही मात मनावे. जीवे लला यही मात मनावे. आपल्या पिताश्रींना नमस्कार करा. तूही कर. स्वामी, आपल्या पुत्राच्या नमनाचा स्वीकार करा. त्रिकालदर्शी समस्त ज्ञाता, जन्म पत्रिका बना रहे हैं. जो ग्रह से वंचित हैं, उनके किस ग्रह में कौन सा ग्रह बता रहे हैं. ललाट लेखा जो है अदेखा, उसे भी मुनिवर दिखा रहे हैं. समझ न पाए सिया के गुरु क्या पहेलियां सी बुझा रहे हैं. तुम्ही असं सामान्य ज्योतिषांसारखं काय सांगताय? मी तर ऐकलंय तुम्हाला सारं काही माहीत आहे. तुम्ही तर भविष्यही लिहून ठेवलंय. लिहून ठेवलंय, परंतु ते वेळेवरच प्रकट करावं लागेल. मग ज्योतिषाच्या भविष्यवाणीचा काय लाभ? इतकंच की मनुष्यामध्ये सामना करण्याची ताकद असली पाहिजे. त्याला हे समजलं
की अंधाराच्या पलीकडे प्रकाश आहे, म्हणजे तो चालत राहतो. हा विश्वास मोठा आधार देतो. विश्वासाची काठी टेकत टेकत मानव पुढे चालत राहतो, घाबरून पडत नाही. हाच विश्वास प्रभूंच्या भक्तीमध्ये असेल तर त्याचाही हाच फायदा आहे. मुली, ज्यांचा प्रभूवर विश्वास आहे त्या भक्तांना ज्योतिषाची काय गरज? त्यांचं रक्षण तर प्रभू स्वतः एखाद्या आईप्रमाणे करत असतात. महलों के अधिकारी वन में पलते हैं, महलों के अधिकारी वन में पलते हैं। भाग्य में लिखे लेख, भाग्य में लिखे लेख न मिटते हैं न बदलते हैं। महलों के अधिकारी वन में पलते हैं, महलों के अधिकारी वन में पलते हैं। अरे कुश, कुठं चालला आहेस? आपल्या लहान भावाला पण सोबत घेऊन जा. बघ, लहान भाऊ खेळणी मागतो आहे, त्याला दे. या दोघं माझ्याकडे या.
चला चला, आता आईला मदत करा. उखळीमध्ये धान्य टाका. हा, असं. अशाच प्रकारे उखळीत धान्य कुटूयात. मग त्यामधून तांदूळ निघतील. मग आपण खीर बनवूया. लवकुश दोघं खीर खातील. खीर खाल ना? हा. अरे अरे अरे, इतकं नाही हो. इतकं कसं कुटणार आई? हा, बस थोडं थोडं. हा, छोटे छोटे हात आहेत ना तुमचे, मग तुम्ही कसं करणार? हा, बस आता खूप झालं. जा, तुम्ही दोघं जा आता. अरे, मी सांगतेय ना की जा बेटा, जा. हत्तींसोबत जाऊन खेळा. अरे, ते बघा तुमचे मित्र तुम्हाला बोलावतायत. जा. अरे कुश, तू कच्चे तांदूळ खाशील तर लव काय करेल? माझे शहाणं बाळ आहे ना, असं नाही करायचं. आज जा बेटा, जा. हत्तींसोबत जाऊन खेळा. बघूया आधी कोण येतंय ते. ये 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 ना, ये बेटा. ये. अरे 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 अरे, हा ये. अरे, लव जिंकला. हो हो, अरे माझा कुश पडला. ये बेटा, रडायचं नाही. लव, जाऊन दादाला उठव. बघ, तो रडतोय. अमृत है वात्सल्य भरे अनुराग में, भाग से ममता का सुख आता भाग में, जीवन में रंग भरते अंधियारे सदा, सोना कुंदन होता तप कर आग में, लालन पालन में सिया के दिन रात निकलते हैं, महलों के अधिकारी वन में पलते हैं। वायू इतकी जलद गती. होय आई, इतका अभ्यास झाल्यानंतर तर गुरुजी अजूनही जलद गती सांगणार आहेत. अजून जास्त जलद. हो, गुरुदेव म्हणतात ध्वनीची गती वायूपेक्षा सुद्धा तीव्र असते. आणि प्रकाशाची गती त्यापेक्षा सुद्धा जलद असते. त्यापेक्षा तीव्र असते मनाची गती. ती आईपेक्षा तीव्र असते. मनापेक्षा जलद गती तर कसलीच नसते. गुरुजींनी सांगितलंच नाही. आई, मनापेक्षा जलद गती तर कोणाचीच नसते ना. असते ना. कोणाची? देवाची. हो, देवाची. बघितलंस? देवाची गती तर सर्वाधिक जलद असेल ना. हो. तू देवाला ओळखतेस का? तुला कसं काय माहिती आहे? मला तर गुरुदेवांनी सांगितलं. हो, गुरुदेवांनी सांगितलं असेल. ते देवाला ओळखतात. ते म्हणतात आजकाल ते धर्तीवर आलेले आहेत. हो का? होय आई, अयोध्येमध्ये श्रीराम आहेत ना. गुरुदेव म्हणतात ते देवाचा अवतार आहेत. गुरुजी
गुरुजी म्हणतात की त्यांनी देवाची कथा लिहिली आहे, रामायण. आणि आम्ही मोठे होऊ तेव्हा ते आम्हाला संगीतासोबत शिकवतील. आई, काय देव अयोध्येमध्ये राहतात का? हो, हे सत्य आहे. तू त्यांना ओळखतेस? त्यांना तर सगळं विश्व ओळखतं. मग तर देव सुद्धा सगळ्या विश्वाला ओळखत असतील. हो, मग तर ते तुलाही ओळखत असतील. अवश्य ओळखत असतील. आम्हालाही. समस्त प्राण्यांमध्ये जर त्यांचाच वास आहे तर मग ते पण सगळ्यांच्या आत वास करतात. आई, माझ्यात पण आहेत का? हो, मग तर मी पण देव आहे. कृष्णदादा, मी देव आहे. पण कुशदादाच्या आत सुद्धा त्यांचाच वास आहे. मग कुशदादा पण देवाचं रूप आहे. आई, मग आमच्या दोघांमध्ये मोठा देव कोण आहे? मोठ्या भावाचा मोठा देव आणि लहान भावाचा लहान देव. मग नेहमी मलाच प्रणाम करावा लागेल. आता हा वाद सोडा. मी वनातून लाकडं घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही थोडा व्यायाम करा आणि धनुष्य बाणाचा सराव करा. आज मी पण वनात लाकडं आणायला जाणार. मी पण जाणार. ठीक आहे, चला. आपली आपली कुऱ्हाड उचला आणि चला माझ्या बरोबर. अरे लव, हे काय करतोस? झाडावरून लाकूड तोडतो आहे. असं नाही करायचं बाळा. झाडाला नाही तोडायचं बाळा. तू पण तर तोडते आहेस. आपण इंधन आणि गुरुदेवांच्या अग्निहोत्रासाठी वनातून सुकलेली लाकडं एकत्र करत असतो. हिरव्यागार आणि स्वस्त झाडाला कधीच तोडत नाही. का आई? ते बघ, त्याला किती जखम केलीस ते. जर तुझ्या अंगावर कोणी शस्त्राने प्रहार केला तर तुला त्रास होईल ना? हो, होईल. त्याचप्रमाणे त्यालाही दुःख होत असतं. ह्याच्या आत सुद्धा जीव असतो का? नक्कीच असतो. आता हे बघ, आपल्या शरीरावर घाव लागल्यामुळे रक्त निघतं. त्याच प्रकारे त्याच्या शरीरातून रस निघतो. आता तू तर त्याला अकारण घाव दिला आहेस. आता त्याची क्षमा माग. त्याला म्हण, वृक्षदादा, आमच्याकडून अजाणतेपणी चूक झाली, आम्हाला क्षमा करा. वृक्षाला दादा म्हणू? हो, आपण सगळे धरती मातेची अपत्य आहोत. तसंच वृक्ष सुद्धा धरती मातेचं संतान आहे. म्हणून वृक्षाला मोठा भाऊ समजलं पाहिजे. हो हो. वृक्ष एक जड जीव आहे जो चालू नाही शकत, पण उन्हामध्ये सगळ्या जीवांना सावली देतो. जेव्हा याला फळं लागतात तेव्हा तो स्वतः खात नाही, दुसऱ्याला खायला देतो. हो हो. मग तो हवेला शुद्ध करतो, पक्षी आणि सर्प या जीवांना राहायला जागा देतो. तो मनुष्य आणि अशा खूप साऱ्या जीवांचा मित्र आहे. त्यामुळे वृक्षाला नमस्कार करायला पाहिजे. वृक्षदादा, नमस्कार. क्षमा तर मागितलीच नाहीस, ते नमस्कार स्वीकार करणार नाहीत. वृक्षदादा, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. आई, बघ बघ, हात हलवून काहीतरी सांगतोय. ते तुला आशीर्वाद देत आहेत. अगं मुली,
या इतक्याशा छोट्या मुलांकडून एवढं काम का करून घेते आहेस? आणि तुला देखील ही सगळी कामं करण्याची आवश्यकता नाही. तुम्हा सर्वांची सेवा करण्यासाठी आश्रमात भरपूर मुनिकन्या आहेत. माते, मी क्षत्रिय आहे. मी तर ब्राह्मण कन्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्याकडून सेवा करून नाही घेतली पाहिजे. त्याच प्रकारे हे देखील क्षत्रिय पुत्र आहेत. त्यांच्या शरीराला आत्तापासूनच श्रमांची सवय लावली पाहिजे. हे वनदेवी, तुमची रहस्य तुम्हालाच माहीत. क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या बाबतीत तुम्हालाच जास्त माहिती असेल. आम्ही तुम्हाला देवी मानतो आणि तुमच्या आज्ञेचं पालन करणं हा आमचा धर्म आहे असं आम्ही समजतो. माते, हे नवीन नातं कुठून आलं? आपल्या दोघींचं तर आई आणि मुलीचं नातं केव्हापासूनच निश्चित झालं आहे. ते नातं कायम तसंच राहू दे ना. ते नातं तर अमर आहे. मग त्या नात्याने देखील तू आम्हाला कोणतंच काम का नाही करू देत? त्या नात्यानं सुद्धा मला तुमचंच काम केलं पाहिजे. तसंही गौतमी माते, स्त्रीला खरं सुख अगदी तेव्हाच मिळतं जेव्हा एक स्त्री आपल्या घरचं सगळं कामकाज आपल्या हाताने करते, मग ती अगदी देवीही असली तरीही. तुझ्याशी बोलण्यात जिंकणं कठीण आहे बाळा. जा आता. हे बिचारे लाकडं उचलून थकले असतील आणि त्यांना भूकही लागली असेल. नाही आजी, आम्ही नाही थकत. आम्हाला भूक पण नाही लागत. मग मोठे वीर आहात ना. हो आजी, आम्ही वीरपुत्र आहोत. आमची आई आम्हाला सांगते की आम्ही खूप मोठे वीर आहोत. हा. अच्छा अच्छा. जे खरेखुरे वीर असतात ना, ते आपल्या तोंडाने आपलं मोठेपण नाही सांगत. माताजी, जर आम्ही आमच्या तोंडाने नाही सांगितलं तर लोकांना कळणार कसं? आपल्या कर्मानी. हो हो, आपल्या कर्मांनी. हो हो, तुमच्या कर्मांनी. आता चला, चल कीर्तिबाला. लाकडं इथं ठेवा. या लवकुश. ऐका, आधी नदीवर जाऊन स्नान करा, मग संध्या वंदना करा आणि मग गुरुदेवांना प्रणाम करा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण बनवते. अच्छा माताजी. जा.